नमस्कार. काल आपण खूप चांगल्या प्रकारे बघितलं होतं की जर निफ्टी 50 ने गॅप अप ओपनिंग दिला तर आपल्याला डाऊन साइडसाठी एक ट्रेड भेटू शकतो. आणि सेकंड कंडिशन अशी होती, जर मार्केट याच ठिकाणी फ्लॅट ओपन झालं तर मार्केटला कन्सोलिडेशन करू द्या आणि त्याच्यानंतर जर वरच्या साईडला ब्रेकआउट भेटला तर मग आपण वरच्या साईडला 23,000 पर्यंत ट्रेड करू शकतो. तर या दोन कंडिशन्सवरती काल आपण विचार केला होता आणि सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत मार्केट खालती 22,780 आणि खालची एक लेवल होती त्याच्या खाली येत नाही तोपर्यंत आपण डाऊन साइडसाठी ट्रेड करणार नव्हतो. सांगितल्याप्रमाणे सेकंड कंडिशनमध्ये मार्केटमध्ये कन्सोलिडेशन केलं, ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला, पण अगेन मार्केटमध्ये मोमेंटम आलं नाही. आता हे जे तुमच्या समोर दिसत आहे याचा एकच अर्थ होतो, मार्केट बुलिश आहे पण मार्केटमध्ये मोमेंटम नाही. कालच्या दिवशी आपल्याला चांगलं मोमेंटम बघायला भेटलं, पण आजच्या दिवशी मार्केटवरती जाण्याचा प्रयत्न करत होतं पण मार्केटमध्ये कन्सोलिडेशन बघायला भेटलेलं आहे. ठीक आहे, तर आता बघूया की प्लॅन ऑफ ॲक्शन काय असला पाहिजे आणि कशा प्रकारे आपण ट्रेड करू शकतो. आता अगेन जसं मी काल सांगितलं होतं की मार्केटचे आता या खालच्या लेवल्स आहेत, जसं की आता इथे 22,820 असेल आणि वरच्या साईडला 22,940 असेल. तर आता हा पूर्णपणे झोन साईडवेज झालेला आहे, त्याच्यामुळे या झोनमध्ये ट्रेड करणं टाळा. जरी या झोनमध्ये तुम्ही ट्रेड केलं तर मॅक्झिमम रिस्क रिवॉर्ड किती पाहिजे आपला 1:1 किंवा 1:2. याच्यापेक्षा जर जास्त रिस्क रिवॉर्ड ठेवाल तर एसएल हिट होण्याचे जास्तीत जास्त असतील. जर समजा मार्केट 23,000 पर्यंत गेलं याच प्रकारे कन्सोलिडेशन करत करत किंवा एक थोडासा मोमेंटम जरी आला आणि 23,000 वरती जाऊन जर काही डाऊन पॅटर्न्स बनवले, जर काही निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनवली तर अगेन आपण डाऊन साईडसाठी ट्रेड करू शकतो. पण 23,000ला काहीतरी कन्फर्मेशन दाखवू द्या. आणि जर याच झोनमध्ये असेल तर अगेन मार्केट साईडवेज आहे हे लक्षात घ्या. आणि जर मार्केट समजा खालती आलं आणि जिथून आपल्याला पाठीमागे ब्रेकआउट लेवल बघायला भेटली होती, एक्झॅक्टली या लेवलला आपल्याला एक क्लिअर साईन दिसत आहे की या लेवलला बायर्स ॲक्टिवेट आहेत. मग अगेन समजा मार्केट इथपर्यंत आलं 22,780 वरती सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करतोय तर अगेन तुम्ही इथे बाईंग करू शकता. सो आता आपल्याकडे दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत, एक म्हणजे 23,000. जर 23,000 वरती गेलो आणि आपल्याला जर काहीतरी कन्फर्मेशन दाखवलं तर मग आपण डाऊन साईडसाठी ट्रेड करू शकतो. इन केस मार्केट खालती आलं आणि 22,780च्या आसपास जर पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवली किंवा पॉझिटिव्ह कॅन्डल स्टिक्स दाखवल्या तर मग आपण अप ट्रेंडसाठी ट्रेड करू शकतो. पण तोपर्यंत हा जो मधला झोन आहे तो पूर्णपणे साईडवेज झोन आहे. जरी तुम्हाला एखादा सेटअप दिसला तर फक्त आणि फक्त 1:1 साठी ट्रेड करा किंवा 1:2 साठी, याच्यापेक्षा जास्त रिस्क रिवॉर्डसाठी ट्रेड करू नका. तर चला अगेन सेन्सेक्समध्ये बघूया सेन्सेक्समध्ये काय ट्रेड केलं पाहिजे. अगेन सेन्सेक्समध्ये ही एक स्ट्रॉंग लेवल होती 75,390च्या आसपास. याच ठिकाणी मार्केटने कन्सोलिडेशन केलं, मार्केटने परत डे हाय पण ब्रेक केला, पण एक्झॅक्टली याच झोनवरती मार्केट ट्रेड करत राहील. आज दिवसभर बघू शकता जेव्हा जेव्हा मार्केट या ठिकाणी येत आहे एक बाईंग मोमेंटम बघायला भेटत आहे. म्हणजेच मार्केटमध्ये बुलिशनेस आहे पण अजूनही स्ट्रॉंग मोमेंटम किंवा ट्रेंडिंग मार्केट आपल्याला भेटत नाही आहे. याचा सिंपल अर्थ काय होतो की जोपर्यंत मार्केट या झोनमध्ये आहे 75,600च्या खालती आणि 75,400च्या वरती, तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला साईडवेजच झोन बघायला भेटेल. त्याच्यामुळे अशा साईडवेज झोनमध्ये स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर आपल्याला स्टॉप लॉसेस कमी हिट करायचे असतील तर आपल्याला ट्रेंडिंग मार्केटसाठी वाट बघावी लागते. डेलीच ट्रेड केलं पाहिजे असं काही कंपल्शन नाही. जेव्हा पण मार्केट ट्रेंडिंग असतं तेव्हा ट्रेड करा, त्याच्यामुळे चांगला प्रॉफिट किंवा लाँग रनमध्ये पोर्टफोलिओ वाढताना पाहू शकता. तर अशा प्रकारे 75,600 आणि खालच्या साईडला 75,400. आता इथे मार्केट 200 पॉईंटच्या रॅलीमध्ये साईडवेज आहे. जर मार्केट समजा 75,750 पर्यंत आलं आणि या ठिकाणी अगेन निफ्टीप्रमाणे इथे जर निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बनवली, निगेटिव्ह कॅन्डलस्टिक्स बनवल्या तर अगेन आपण डाऊन साईडसाठी ट्रेड करू शकतो. पण कन्फर्मेशन देऊ द्या, त्याच्या अगोदर ट्रेड करू नका. एक्झॅक्टली फॉर खालच्या लेवलसाठी 75,400 आलं तर अगेन या झोनमध्ये फक्त 1:1 किंवा 1:2 साठीच प्लॅन करा. जास्त रिस्क रिवॉर्ड भेटत नाहीत, कारण की रिस्क रिवॉर्ड कधी जास्त भेटत असतं जेव्हा एखादी लेवल जिथे की सगळे बायर स्ट्रॉंगली ॲक्टिवेट होतात किंवा अशी लेवल जिथे की सेलर्स खूप स्ट्रॉंगली ॲक्टिवेट होतात. मग त्या व्हॉल्यूममुळे मार्केटमध्ये एक पॅनिक सेलिंग बघायला भेटते किंवा मार्केटमध्ये एक पॅनिक बाईंग बघायला भेटते. तर अशा प्रकारे दोन्ही साईडला जेव्हा व्हॉल्यूम जनरेट होतं तेव्हा एक चांगला प्रॉफिट बघायला भेटतो. त्याच्यामुळे अशा साईडवेज झोनमध्ये व्हॉल्यूम येत नसतं, त्याच्यामुळे मोमेंटम येत नाही, त्याच्यामुळे विनाकारण रिस्क रिवॉर्ड जास्त ठेवण्यात अर्थ नाही. याच कारणास्तव हे समजून घ्या की आपल्याला जर चांगले प्रॉफिट्स जनरेट करायचे असतील, मोठे प्रॉफिट जनरेट करायचे असतील इन केस ऑफ रिस्क रिवॉर्ड रेशो, तर आपल्याला एक परफेक्ट लेवल्स पाहिजेत, परफेक्ट झोन पाहिजे जिथे की तुम्ही ट्रेड करू शकाल. तर अशा प्रकारे सिंपल प्लॅन असेल
निफ्टी 50 आणि सेन्सेक्सचा. माझ्या दृष्टिकोनातून मार्केट जवळपास उद्या साइडवेजच राहील. त्याच्यामुळे जोपर्यंत या झोनमध्ये मार्केट असेल तोपर्यंत ट्रेड करू नका. जरी केलंच तर फक्त आणि फक्त रिस्क रिवॉर्ड 1:1 किंवा 1:2 ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. तसेच जर या लेवल्स ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झाल्या इन निफ्टी 50 किंवा इन सेन्सेक्स तर तुम्हाला लगेच लाईव्ह मार्केटवरती मी टेलिग्राम चॅनलवरती अपडेट देत असतो. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचं विसरू नका. काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर लगेच मला तिथे पोस्ट करता येतील, जेणेकरून तुम्हाला लगेच नोटिफाय होईल आणि मार्केटमध्ये तशा पद्धतीनं सतर्क राहून ट्रेड करता येईल. तर बस मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.